नाशिकच्या महामार्ग बस स्थानकात काल रात्री इलेक्ट्रिक एसटी बसचा भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस थेट स्थानकात शिरली आणि चौकशी कक्षाला धडकली। या बसने 3 प्रवाशांना चिरडलं, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। बस चालक उमेश भाबडला मुंबई नाका पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। अपघात स्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काल रात्री 10:30-11 वाजेच्या सुमारास शिर्डीहून नाशिकच्या महामार्ग बस स्थानक या ठिकाणी येणाऱ्या ई बसनं थेट या ठिकाणी भीषण अपघात केलाय। आपण जर बघितलं या बसचे जे ते ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या ठिकाणी असलेले प्रवासी या प्रवाशांना या बसनं चिरडलं आणि तब्बल या ठिकाणी 3 प्रवासी आहेत ते या बसने चिरडल्यानंतर एका महिलेचा या अपघातामध्ये जो आहे तो मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 2 जण जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। या ठिकाणी या संदर्भात या बस चालकाला देखील नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शिर्डीहून नाशिकला महामार्ग बस स्थानकात या ठिकाणी ही बस 10:30-11 वाजेच्या सुमारास रात्रीच्या वेळी या ठिकाणी आल्यानंतर ही ई बसचा या ठिकाणी ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर हा अपघात घडल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते। फलाटावरील चौकशी कक्ष हे या ठिकाणी आहे। थेट या चौकशी कक्षासमोर ही बस आली आणि या ठिकाणी बस या ठिकाणी ब्रेक फेल झाल्यानंतर थेट या चौकशी कक्षामध्ये शिरल्याचं पाहायला मिळते। काही वेळानं बस या ठिकाणी आल्यानंतर हा अपघात घडल्याची माहिती मिळते। एकंदरीत या अपघात नेमका कसा घडला आहे, नेमके ब्रेक फेल कशामुळे झाले या संदर्भात अधिकची माहिती आता पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू आहे। मात्र या अपघातात एक भाविक महिला ठार झाल्याची माहिती मिळते, तर 2 जे प्रवासी आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या तरी आपल्याला पोलिसांकडून मिळते आहे। कॅमेरामन मयूर बारगजीचा शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।